मी बऱ्याच लोकांना असं म्हणतेला ऐकले की शॅम्पू मुळे ना तुमचे केस स्ट्रॉंग होतात, ना तुमच्या केसांची गळती थांबते, ना तुमच्या केसातला कोंडा कमी होतो, ना तुमच्या केसांची ओव्हरऑल हेल्थ चांगली होते। आता या सगळ्या गोष्टी जर खऱ्या असतील तर मग एक चुकीचा शॅम्पू निवडल्यावर, एक चुकीचा हेअर केअर प्रॉडक्ट निवडल्यानंतर आपल्या केसांचा खुळखुळा का होतोय, आपल्या केसांची वाट का लागते? की शॅम्पूचं काम तुमच्या केसांना क्लीन करणं आहे, पण एक चुकीचा शॅम्पू तुमच्या केसांचा पूर्णपणे लुकच बदलून ठेवेल। तुमचे केस वाळलेल्या पालापाचोळ्यासारखे दिसणार आहेत। म्हणून एक चांगला शॅम्पू निवडणं अतिशय जास्त गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तम शॅम्पू सांगणार आहे, ट्रस्ट मी, डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहेत आणि तुमच्या केसांची जी ओव्हरऑल हेल्थ आहे ती अतिशय जास्त चांगली होणार आहे। तुमचे केस जर कोरडे असतील, फ्रिझी असतील, खूप डॅमेज झाले असतील तर हे शॅम्पू तुमच्यासाठी बेस्ट आहेत। म्हणून आता फुकटची लांबड न लावता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। हाय गाईज, नमस्ते, मी स्वप्निता, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या बुधवारी अगोदर व्हिडिओ करत होते, पण इथून पुढे प्लीज थोडंसं चेंज झालेला आहे। मी आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी व्हिडिओज अपलोड करणार आहे। शुक्रवार तर आपला फिक्स आहे, पण बुधवारच्या ऐवजी आता व्हिडिओज मंगळवारी येतील पुढच्या आठवड्यापासून, तर प्लीज थोडंसं लक्षात ठेवा। याचबरोबर मी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बनवते। तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब करताना ती बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, तेव्हाच तुम्हाला कळेल मी एक्झॅक्टली कधी व्हिडिओ अपलोड केलाय ते। आणि व्हिडिओ जर आवडला एक लाईक करायचं। बाजारात आता एवढ्या प्रोडक्ट्सची भेळ मिसळ झाल्या की कुठला प्रोडक्ट चांगला आहे, कुठला बाद आहे, काय घ्यायचं आणि काय ठेवायचं खरंच कळत नाही। आणि प्रत्येक गोष्टीत कॅटेगरी आलेली आहे। पण याच मार्केटमधला अतिशय जुना आणि खूप म्हणजे खूप ट्रस्टेड ब्रँड म्हणजे हिमालया। हिमालयाला हलक्यात तेव्हा पण कोण घेत नव्हतं आणि आता पण कोण घेत नाही। आणि खरोखर टीनेजर तुम्ही जर असाल, कोणत्याही वयोगटात जर तुम्ही असाल तर हा ब्रँड तुमच्यासाठी परफेक्ट आहे आणि अतिशय ट्रस्टेड, डोळे झाकून कुणी घेऊ शकते। म्हणून आपला पहिला शॅम्पू आहे तो हिमालयाचा जेंटल डेली केअर प्रोटीन शॅम्पू। अतिशय भारी शॅम्पू आहे आणि हा माझा दुसरा शॅम्पू होता। म्हणजे पहिला हिमालयाचाच मी वापरलेला आणि दुसऱ्यांदा घेतलेला तो मी हा शॅम्पू घेतलेला, प्रोटीन शॅम्पू। अतिशय भारी आहे, याचं कंडिशनर सुद्धा खूप भारी आहे, तुम्ही ते पण ट्राय करू शकताय। यामध्ये चिक्पी फ्लावर आहे, यामध्ये लिकोराइज पावडर आहे। लिकोराइज पावडर चेहऱ्यासाठी सुद्धा भयानक भारी असते। मी याचा वापर ऑलरेडी माझ्या खूप व्हिडिओत सांगितलेला आहे, बघितला नसाल तर चेक करू शकताय तुम्ही। लिकोराइज पावडर जेवढी चेहऱ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त आपल्या केसासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे। आणि ही लिकोराइज पावडर या शॅम्पू मध्ये ऑलरेडी आहे यार। त्याचबरोबर याच्यामध्ये आवळा सुद्धा आहे। आवळ्यामध्ये भयानक व्हिटॅमिन सी असतं आणि त्याच्यामुळे तुमचे केस खूप स्ट्रॉंग होतात। सगळ्या केसांच्या टाईपसाठी परफेक्ट आहे। आता तुमचे केस जर ऑइली असतील, ड्राय असतील, तुम्हा दोघा कॅटेगरीना हा शॅम्पू बेस्ट आहे। सगळ्यात भारी याच्याबद्दल काय गोष्ट आहे सांगू, याची जी पॅकेजिंग आहे ती 80 ml पासून चालू झालेली आहे। बऱ्याच ब्रँड्स मध्ये एवढी लहान पॅकेजिंग नसते आणि 80 ml प्रोडक्ट फक्त 62 रुपयाला मिळतो, 62 रुपीज। आरामात डोळे झाकून कोण पण घेऊ शकते, काय विषय नाही आहे। म्हणून हा शॅम्पू तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा, अतिशय छान रिझल्ट आहे त्याचे। दुसरा शॅम्पू आहे हर्बल इसेन्सचा आर्गन ऑइल ऑफ मोरोक्कोन शॅम्पू। खास करून तुमचे केस जर खूप जास्त कोरडे पडत असतील किंवा खूप फ्रिझीनेस आहे तुमच्या केसांवरती, फ्रिझीनेस म्हणजे असे बारीक 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 केस उठलेले असतात पूर्ण मुळापासून ते खाली केसाच्या शेंडापर्यंत, तर ते भयानक काहीतरी विचित्रच दिसते। मी तर फोटो दाखवते, तुम्ही बघू शकताय। आणि बऱ्याचदा करंट लागल्यासारखे आपले केस असे बाहेर आलेले असतात खूप वेळेला, त्याला फ्रिझीनेस म्हणतात। आपल्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला जर असं वाटत असेल की माझे केस साळुत्यासारखे दिसत आहेत, म्हणजे झाडूसारखे दिसत आहेत किंवा चिमणीच्या घरट्यासारखे दिसत आहेत, तर डोळं झाकून हा शॅम्पू विकत घ्या। हा एक अतिशय ट्रस्टेड, डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आणि खूप सस्टेनेबल ब्रँड आहे। आणि खास करून यामध्ये 0% सिलिकॉन, पॅराबेन आणि कलरंट आहे, म्हणजे एक्स्ट्रा कलर साठी यामध्ये कोणताच केमिकल वापरलेलं नाहीये। आणि अतिशय व्हीगन ब्रँड आहे, डोळे झाकून तुम्ही घेऊ शकताय। आता
जेंटल आणि माइल्ड शॅम्पूची ओळखच अशी आहे की त्यामध्ये सल्फेट आणि पॅराबिन सारखे केमिकल्स नसतात. याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की सल्फेट आणि पॅराबिन असलेले जे शॅम्पू आहेत ते खूप खराब असतात. अजिबात नाही आहे. प्रत्येक ब्रँड आपली मार्केटिंग करण्यासाठी काही ना काहीतरी त्यांचं ऍडव्हर्टाइजमेंट करतोच आणि ते असंच सांगत असतात की माझा प्रोडक्ट त्याच्यापेक्षा कसा चांगला आहे. ठीक आहे. सल्फेट आणि पॅराबिनमुळे तुमचे केस खूप जास्त स्वच्छ होतात. आता कोणताही प्रोडक्ट झाला त्याचा अति वापर जेव्हा होतो ना तेव्हा तो साईड इफेक्ट देतो. तुम्ही रोज शॅम्पू वापरालाय आणि त्यात सल्फेट पॅराबिन असलेले केमिकल असलेले शॅम्पू वापरालाय तर 101% तुमचे केस जास्त गळणारच आहेत, खराब होणारच आहेत. असले प्रोडक्ट केमिकल युक्त थोडेच वापरायचे असतात आणि उगाच उठून सुटून तेच 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 वापरायचे नाही. आठवड्यातून एकदा मॅक्सिमम 2 वेळेला इनफ आहे. मग असं जर तुम्ही कंटिन्यू वापरत असाल तर तुमच्या केसांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तरीही तुम्हाला जेंटलच शॅम्पू वापरायचा असेल तर हा शॅम्पू तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि याची क्वांटिटी सुद्धा भरपूर आहे. 240 ml प्रोडक्ट तुम्हाला 320 रुपयाच्या आसपास मिळतो आणि नायकावरती कायम सेल चालू असते. त्यामुळे तुम्हाला हा प्रोडक्ट कमी जास्त दरात मिळून जाईल. खरंच हा शॅम्पू खूप भारी आहे म्हणून एकदा तुम्ही ट्राय करू शकता. 3 नंबरचा शॅम्पू आहे सेबामेडचा एव्हरीडे शॅम्पू. या शॅम्पूचं काय रेटिंग आहे माहिती आहे? खतरनाक लेवलचा शॅम्पू आहे खरंच. आणि तुम्ही एकदा हा शॅम्पू जर वापरला ना तुम्ही परत दुसऱ्या शॅम्पूला स्विचच करणार नाही. खरोखर एवढ्या लेवलचा भारी हा शॅम्पू आहे आणि खास करून नॉर्मल टू ड्राय हेअरसाठी डिझाईन केलेला आहे. कारण यामध्ये एक्स्ट्रा माइल्ड फॉर्म्युला आहे. याच्यामुळे माहितीये काय होतं तुमच्या केसांचं जे मॉइश्चर आहे ते तर टिकून राहतच पण एक्स्ट्राचं मॉइश्चर प्रोव्हाइड करतं आणि तुमचे केस अतिशय जास्त शायनी, सिल्की आणि मॅनेजेबल होतात. जेव्हा तुमचे केस मॅनेजेबल असतात ना मग जास्त गुंता होत नाही. गुंता कमी आहे म्हणजे काय? तुमचे केस कमी तुटतात म्हणजेच तुमचा हेअरफॉल सुद्धा कमी होणार आहे. यामध्ये 2 व्हेरियंट सुद्धा आहेत. अँटी हेअर लॉस शॅम्पू आणि अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू असे 2 व्हेरियंट आहेत. मग तुम्हाला जर असा प्रॉब्लेम असेल तुमचे केस खूप जास्त गळत असतील किंवा भयानक कोंडा झालाय तर तुम्ही ते व्हेरियंट्स पर्टिक्युलरली ट्राय करू शकताय. पण इन जनरल हा एव्हरीडे शॅम्पू जबरदस्त आहे आणि याच्यामुळे तुमचे केस स्ट्रॉंग व्हायला मदत होते. कारण सांगते याचा जो पीएच आहे ना तो 5.5 आहे. खूप कमी शॅम्पू आहेत जे तुमच्या केसांचा पीएच बॅलन्स करतात आणि याच्यामध्ये ऑलरेडी याचा पीएच जो आहे तो 5.5 आहे जो आपल्या केसांसाठी उत्तम आहे. याच्यामुळे तुमचे केस स्ट्रॉंग तर होणारच आहेत पण भयानक स्मूथ होणार आहेत. असं म्हणजे खूप भारी वाटतं यार, खूप भारी. जेव्हा आपले केस अतिशय स्मूथ सिल्की असतात ना तर हात सुटत नाही आपल्या केसांमधला. डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं सुद्धा काम नाही आणि 200 ml चं प्रोडक्ट तुम्हाला 600 रुपयाला मिळतो. आय नो माहिती आहे थोडासा महाग आहे पण 200 ml क्वांटिटी आहे ना यार आणि 200 ml क्वांटिटी 2 दिवसात तर संपणार नाहीच आहे 101%. म्हणून हा शॅम्पू तुम्ही एकदा ट्राय करू शकताय. जबरदस्त शॅम्पू आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे विश केअरचा ट्रिपल बॉन्ड रिपेअर शॅम्पू. विश केअर माझा रिसेंट फेवरेट ब्रँड झालेला आहे कारण याचे प्रोडक्ट्स ना एकापेक्षा एक भारी आहेत आणि आता सध्या मार्केटमध्ये यांचं नाव कुठल्या लेवलला गेले हे तुम्हाला सुद्धा माहित असेल. तर विश केअरचा हा ट्रिपल बॉन्ड रिपेअर शॅम्पू जबरदस्त म्हणजे जबरदस्त आहे. जर तुमचे केस खूप जास्त डॅमेज झाले असतील ना तर खरोखर सांगते आरामात हा शॅम्पू घ्या कारण अफोर्डेबल सुद्धा आहे. 300-350च्या आसपास तुम्हाला बॉटल मिळेल. खास करून ड्राय आणि फ्रिझी हेअर साठी डिझाईन केलेला आहे. आपले केस जेव्हा खूप नरिश्ड आणि मॉइश्चराइज असतात ना तेव्हा ते छानच दिसतात आणि तुमचे बाकीचे प्रॉब्लेम सुद्धा हळूहळू कमी होतात. आता यांच्या ब्रँडने एक कस्टमर सर्वे केला होता आणि त्या सर्वे मधनं अतिशय भारी भारी रिझल्ट मिळाले. 94% लोकांचं मत आहे की या शॅम्पूचा रेग्युलर वापर केल्यामुळे आपल्या केसांचा जो फ्रीज आहे तो पूर्णपणे कमी होतोच. 91% लोकांनी सांगितलंय की जेव्हा आपण शॅम्पू वापरल्यानंतर केस विंचरतो तेव्हा विंचरताना केसांची जी गळती आहे ती पूर्णपणे कमी आलेली आहे आणि 92% लोक सांगतात की याचा रेग्युलर वापर केल्यामुळे त्यांचे केस खूप स्ट्रॉंग, हेल्दी आणि शायनी झालेले आहेत. हा जो कस्टमर सर्वे आहे तो एक प्रूफ आहे की बाबा लोकांनी या गोष्टी वापरलेल्या आहेत आणि त्यांचे पर्सनल रिझल्ट तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. म्हणून असले रिव्ह्यू बघून जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट घेतो त्याचे खूप जास्त चान्सेस असतात की हा प्रोडक्ट उत्तमच आहे. याच्यामध्ये एक खास इन्ग्रेडियंट आहे अमिनो पेप्टाइड कॉम्प्लेक्स. अमिनो पेप्टाइड एक प्रोटीन आहे आणि जेव्हा हे प्रोडक्ट मध्ये असतं इव्हन ते स्किन केअर असू दे किंवा हेअर केअर असू दे त्याच्यामुळे तुमची जी डॅमेज झालेली स्किन असते, त्वचा असते किंवा केस जरी असतील तुमचे
तर ते रिपेअर व्हायला चालू होतात आणि तुमचे केस हळूहळू अतिशय जास्त स्ट्रॉंग आणि हेल्दी होतात. फिश केअर एक खूप भारी आणि ट्रस्टेड ब्रँड आहे, डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे अगेन, त्यामुळे तुम्ही आरामात हा प्रॉडक्ट विकत घेऊ शकता. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे तो प्लमचा कोकोनट मिल्क शॅम्पू. हा शॅम्पू मी पर्सनली वापरलेला आहे, पण एक याच्यात प्रॉब्लेम आहे की जेव्हा तुम्ही खूप जास्त तेल लावता ना, तर ते तेल पूर्णपणे तुमच्या केसाचा अजिबात निघत नाही. आता एक एक जण खूपच जास्त लावतात. फॉर एक्झाम्पल मी जरा जास्तच तेल लावते, कारण मी कमी तेल लावलं की मग माझी मम्मी माझ्या नावानं. तर असं तेल जर जास्त लावलं तर तुम्हाला 2 वेळेला म्हणजे त्याचे 2 पंप वापरावे लागतील. अदरवाईज हा शॅम्पू जबरदस्त आहे. खास करून सॉफ्ट आणि शायनी हेअर साठी हा शॅम्पू आहे. अगेन याच्यामध्ये पेप्टाइडची चेन आहे, ज्याच्यामुळे तुमचे केस आतून आणि बाहेरून दोन्हीकडून पूर्ण सॉफ्ट होतात. अजिबात कोरडे पडत नाहीत तुमचे केस. खूप म्हणजे खूप मॉइश्चराइज्ड केस दिसतात आणि जेव्हा आपले केस कोरडे पडत नाहीत, आपसुकच तुमचा फ्रिझीनेस जो आहे तो कंट्रोलमध्ये आला, एवढं लक्षात ठेवायचं. अतिशय जास्त जेव्हा केस कोरडे पडतात तेव्हा फ्रिझीनेस सुद्धा भयानक लेवलचा वाढतो. फ्रिझीनेस वाढला की मग शाईन कमी होते. या सगळ्या गोष्टींना को रिलेटेड आहेत, इंटर रिलेटेड आहेत. याच्यामुळे तुमच्या केसाचे हेअर क्युटिकल सुद्धा खूप स्ट्रॉंग होणार आहेत. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट माहितीये या शॅम्पू बद्दल काय आहे, तुमची जी कोलॅजन सिंथेसिस प्रोसेस आहे ना, ती खूप बूस्ट होणार आहे. म्हणजे कोलॅजनचं प्रोडक्शन वाढणार आहे. कोलॅजनचं प्रोडक्शन वाढले म्हणजे तुमचे केस भयानक जास्त भारी होणार आहे आणि खूप यंग दिसतात. यंग दिसतात म्हणजे काय, त्याचं एजिंग कमी व्हायला चालू होतं. तुमचे केस परत स्ट्रॉंग, छान ओरिजिनल जो तुमचा कलर आहे तो मेंटेन होतो, मॉइश्चराइज दिसतं, शायनी दिसतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे केस अतिशय जास्त हेल्दी दिसतात. आणि केस खूप हेल्दी दिसले म्हणजे तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी सुद्धा जबरदस्त उठून दिसणार आहे. अगेन हा सुद्धा तुमच्या केसांचा पीएच बॅलन्स ठेवतो आणि सगळ्यांसाठी सुटेबल आहे. 250 ml प्रॉडक्ट तुम्हाला मिळतो 300 रुपयाच्या आसपास. बेस्ट डील आहे, आरामात विकत घेऊ शकताय. नायकावरती अवेलेबल आहे, फ्लिपकार्ट वरती अवेलेबल आहे, अमेझॉन वरती सुद्धा आहे. तुम्ही कुठूनही घेऊ शकताय. इव्हन आता प्लम्सचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते स्टोर मध्ये, मॉल्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, तिथून सुद्धा घेऊ शकताय. जास्त जर तुम्हाला डिस्काउंट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईनच विकत घ्या, कारण सारखं सेल वगैरे चालू असतात, त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट मिळेल त्याच्यावरती. नेक्स्ट शॅम्पू आहे तो क्लेरलचा बर्ली मिल्क शॅम्पू. एक्स्ट्रा माइल्ड फॉर्म्युला आहे याच्यामध्ये. अतिशय जेंटल, अतिशय माइल्ड शॅम्पू आहे. याचं रेटिंग सुद्धा जबरदस्त आहे. आता आपण जेव्हा उन्हामध्ये जातो तेव्हा आपल्या स्किन सोबत आपले केस सुद्धा डॅमेज होत असतात. उन्हाचा परिणाम त्याच्यावरती सुद्धा होत असतो. मग आता प्रत्येक वेळी आपण सनस्क्रीन केसाला तरी नाही लावू शकत, पण यामध्ये हा जो शॅम्पू आहे तो उन्हामुळे जे तुमचे केस डॅमेज झालेले आहेत त्याला सुद्धा रिपेअर करायला मदत करतं. अतिशय युनिक फॉर्म्युला आहे हा, कारण खूप कमी शॅम्पू असे आहेत जे उन्हामुळे डॅमेज झालेल्या केसांना रिपेअर करण्याचा दावा करतात. ऍटलीस्ट ते सांगतायत म्हणजे थोडं ना थोडं तरी त्याच्यामध्ये हे सगळे गुण असतात. अदरवाईज आपल्या शॅम्पू मध्ये काहीच नाही आणि उगाच कोण पण क्लेम करत नाही. आणि असं फालतू क्लेम जर असतील तर वेगवेगळे जे मोठमोठे डर्मॅट असतात तर त्याला तेव्हाच रिजेक्ट करतात. आणि हा डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आणि पास झालेला ब्रँड आहे, त्यामुळं तुम्ही आरामात वापरू शकताय. थोडस महाग आहे, 700 रुपयाच्या आसपास 250 ml प्रॉडक्ट मिळतो, पण प्रॉडक्ट खूप छान आहे, त्यामुळे वापरू शकताय तुम्ही, काही सुद्धा हरकत नाही. शेवटचा जो शॅम्पू आहे, ब्रँड आहे, मला माहिती आहे तो ऐकून तुम्हाला मिनी अटॅकच येऊन जाणार आहे की ही तर सांगितलं माइल्ड शॅम्पू आणि माइल्ड मध्ये ही रेंज कुठून आली. आता हा जो शॅम्पू आहे तो मी माइल्ड आहे असं अजिबात म्हणणार नाहीये, पण याचे जे रिझल्ट्स आहेत ते टॉप नॉच रिझल्ट्स आहेत. आणि मी पर्सनली याला 1 2 3 4 5 6 तिथे 6 वर्ष मी हा ब्रँड वापरलाय. माझ्या तर केसांचा खुळखुळा काय मला झालेला दिसला नाहीये. थोड्या लोकांनी ओळखलं पण असेल. हा ब्रँड आहे लॉरियल पॅरिस. आय नो प्रत्येक जण म्हणतात की याच्यामध्ये खूप जास्त केमिकल्स आहेत. कोणताही प्रोडक्ट असू दे त्यामध्ये केमिकल असतंच. जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट लिमिटच्या बाहेर वापरतो ना तेव्हा प्रॉब्लेम येतो. आता प्रत्येक बॉटलवरती लिहिलेलं असतं की हा प्रोडक्ट आठवड्यातून किती वेळा तुम्ही वापरू शकताय. आता त्यांनी सांगतात तुम्हाला की एकदा वापरा किंवा जास्तीत जास्त 2दा वापरा आणि तुम्ही दररोज त्या गोष्टीला वापरताय म्हटल्यानंतर तुमचे केस बाद होणारच आहेत. लॉरियलची जी हायलुरॉन रेंज आहे ती सुद्धा
जबरदस्त रेंज आहे, खरंच सांगते मी तुम्हाला. त्याचं कंडिशनर तर एवढं भारी आहे, माझं पर्सनल फेव्हरेट कंडिशनर आहे ते. आणि शॅम्पू सुद्धा खूप भारी आहे. याच्यामुळे तुमचे केस अतिशय जास्त स्मूथ, शायनी आणि त्यामुळे ना असं केस विंचरताना जास्त केस गळत सुद्धा नाहीत. फ्रिझीनेस तर कंट्रोलमध्ये राहणारच आहे. तुमच्या केसांना खूप जास्त मॉइश्चर सुद्धा मिळतं. जर तुम्ही वापरणार असाल तर तुम्ही हा शॅम्पू वापरू शकताय. अदरवाईज मी तुम्हाला बाकीचे 5-6 शॅम्पू सांगितलेलेच आहेत. अतिशय जेंटल, माइल्ड आणि काय म्हणू आपण त्याला, कमी केमिकल असलेले शॅम्पूज आहेत. पण हा शॅम्पू सुद्धा जबरदस्त आहे. आणि आणखी एक लॉरियल मधला 6 ऑइल नरिशिंग शॅम्पू आहे. तो तर मी त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. काय वाटेल ते होऊ दे, मी तो शॅम्पू वापरायचा अजिबात सोडू शकत नाही. कोण मला काहीही सांगू दे. माझा पर्सनल फेव्हरेट शॅम्पू आहे आणि माझ्याकडे सगळ्यात मोठी जी त्याची बॉटल आहे ना ती आहे. कारण मला तो लागतोच शॅम्पू. त्यामुळे ही रेंज सुद्धा तुम्ही ट्राय करू शकताय. आणखी एकदा मी सांगते, एखादा प्रोडक्ट जेव्हा आपण लिमिटच्या बाहेर वापरतो तेव्हा त्याचा साइड इफेक्ट होतो, तेव्हा तो बॅड इम्पॅक्ट करतो. जर तुम्ही प्रमाणात गोष्टी वापरल्या, व्यवस्थित वापरल्या तर काही सुद्धा होत नाही. म्हणून ही रेंज सुद्धा तुम्ही ट्राय करू शकताय. खूप भारी आहे. म्हणून स्वतःला कधी कमी लेखू नका, स्वतःवर खूप प्रेम करा. हेल्दी डाएट घ्या आणि हेअर केअर प्रोडक्ट सुद्धा तुम्ही चांगले वापरा. नको तिथं पैशांचा विचार केला तर केसाची राख रांगोळी व्हायची तुमच्या. म्हणून पाहिजे तिथे इन्व्हेस्टमेंट करायची आणि नको तिथं हात थोडासा आखडायचा. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज यार लाईक करायला अजिबात विसरू नका. होता होईल तेवढा तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका यार. सबस्क्राईब अजिबात करत नाही आहे तुम्ही. ओके, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप जास्त प्रेम करा. बाय बाय.